स्टुडंट्स, आज आपण ट्रेंड्स इन ॲटॉमिक प्रॉपर्टी ऑफ द फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज शिकणार आहोत. ठीक आहे. बट बिफोर आय स्टार्ट आय विल बी रिक्वेस्ट टू दॅट प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब अवर चॅनल. ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नाही प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा तुमच्या प्रत्येक मित्रापर्यंत आणि व्हिडिओ पूर्ण बघायला विसरू नका. ठीक आहे. तर एक्झॅक्टली हे जे ट्रेंड्स आहेत ॲटॉमिक प्रॉपर्टी ऑफ द फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज, याच्या आधी जर पहिला टॉपिक बघितला तर तो येतो ॲटॉमिक रेडियस आणि दुसरा जो टॉपिक येतो तो आहे आयनिक रेडियस. ठीक आहे. म्हणजे ॲटॉमिकची म्हणजे ॲटमची रेडियस, ठीक आहे, दॅट इज वॉट रेडाय आपण त्याला म्हणतो जर आपण त्याला प्लोरल केलं तर. ठीक आहे. तसंच त्याची आयनिक रेडियसबद्दल इथे प्रॉपर्टीज आपल्याला दिल्या जातात, म्हणजे दॅट इज अ ट्रेंड इन अन ॲटॉमिक प्रॉपर्टी येऊन जाते. ठीक आहे. तर ॲटॉमिक रेडियसचा जर विचार केला ॲज वी मूव्ह अक्रॉस अ ट्रान्झिशन सिरीज, ठीक आहे, जर लेफ्ट टू राईट आपण जातो ट्रान्झिशन सिरीजमध्ये, ठीक आहे, जसं जसं आपण मूव्ह करत जातो लेफ्ट साईडपासून राईट साईडकडे डी ब्लॉकमध्ये पूर्ण ट्रान्झिशन सिरीजमध्ये, तर न्यूक्लियसचा जो चार्ज आहे बेसिकली त्याच्यावरती चार्ज म्हणजे प्लस चार्ज इन्क्रीज होत जातो. ठीक आहे. कारण एकाच शेलमध्ये इलेक्ट्रॉन्स फिलअप होत असल्यामुळे जो न्यूक्लियसवरती जो चार्ज आहे बेसिकली तो इन्क्रीज होतो बाय 1 युनिट ॲट ए टाईम. ठीक आहे. जसं जसं आपण लेफ्टपासून राईटकडे जातो तसं तसं एक चार्जेस त्याच्यावरती वाढत जातो. सो दॅट जो लास्ट फील्ड इलेक्ट्रॉन आहे बेसिकली तो n-1 इंटू डी शेलमध्ये काय होतो फील होत जातो. ठीक आहे. तर जसं जसं तो फील होतो त्या केसमध्ये दॅट इज जो डी ऑर्बिटल आहे, ठीक आहे, डी ऑर्बिटल जो असतो त्याच्यामधला, ठीक आहे, दॅट डी ऑर्बिटल इन ॲन ॲटम आर लेस पेनिट्रेटिंग. तर काय असतो तो लेस पेनिट्रेटिंग असतो ऑर मोर डिफ्यूज होत जातो. म्हणजे बघा, जर एकाच शेलमध्ये इलेक्ट्रॉन फील झाल्यामुळे काय होत जातं, पॉझिटिव्ह चार्ज जो न्यूक्लियसवरती तो वाढत जातो आणि इलेक्ट्रॉन पण वन बाय वन एक वाढत जातात आणि त्यामुळे काय होतं की जो ॲट्रॅक्टिव्ह फोर्स आहे तो इन्क्रीज होतो आणि ॲट्रॅक्टिव्ह फोर्स इन्क्रीजमुळे झाल्यामुळे मोर डिफ्युजन होतं आणि पेनिट्रेशन होतं. म्हणजे याचा अर्थ जो ॲटॉमिक साईज आहे बेसिकली तो रिड्यूस होताना आपल्याला दिसतो. जसा देअरफॉर जो डी आहे बेसिकली जो फॉर डी इलेक्ट्रॉन्स ऑफर अ स्मॉलर म्हणजे एक स्मॉलर स्क्रीनिंग इफेक्ट देतो. काय देतो? स्मॉलर स्क्रीनिंग इफेक्ट. म्हणजे बघा की जो स्क्रीनिंग इफेक्ट म्हणतो आहे म्हणजे डी जो इलेक्ट्रॉन आहे बेसिकली ऑफर स्मॉलर स्क्रीनिंग इफेक्ट. जो स्क्रीनिंग इफेक्ट आहे तो खूप कमी याच्यामध्ये लागतो. स्क्रीनिंग इफेक्ट म्हणजे बघा बेसिकली त्याला शेल्डिंग इफेक्ट पण म्हणतात. काय म्हणतात? शेल्डिंग इफेक्ट. सो ह्या फेनॉमेनॉनमध्ये बेसिकली म्हणजे दॅट इज द फेनॉमेनॉन विच ऑकर्स व्हेन न्यूक्लियस जो आहे बेसिकली रिड्यूस इट्स फोर्स ऑफ अट्रॅक्शन. बरोबर आहे. शेल्डिंग इफेक्टमध्ये काय होतं की न्यूक्लियस त्याचा फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी करतो ऑन द व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनवरती. सो ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ अन इलेक्ट्रॉन इन द इनर शेलमध्ये. ठीक आहे. सो बिकॉज ऑफ दिस इथे स्मॉलर स्क्रीनिंग इफेक्ट आहे, लार्जर स्क्रीनिंग इफेक्ट नाही आहे. सो स्मॉलर स्क्रीनिंग इफेक्टमुळे ॲज अ रिझल्ट जो न्यूक्लियरवरती जो न्यूक्लियस आहे बेसिकली जो न्यूक्लिअर चार्ज आहे बेसिकली त्याच्यावरती इन्क्रीज होत जातो न्यूक्लिअर चार्ज ॲज द ॲटॉमिक नंबर इन्क्रीजेस अलॉंग द ट्रान्झिशन सिरीज. म्हणजे जसे जसे ॲटॉमिक नंबर वाढत जातात, ठीक आहे, सो रिझल्ट द न्यूक्लिअर चार्ज पण वाढत जातात, इन्क्रीज होत जातात आणि स्मॉलर स्क्रीनिंग इफेक्ट देत जातो. म्हणून हेन्स जो ॲटॉमिक रेडियस आहे ती बेसिकली काय होत जाते, ग्रॅज्युअली डिक्रीज होत जाते. ठीक आहे. ग्रॅज्युअली अक्रॉस द ट्रान्झिशन सिरीज फ्रॉम द लेफ्ट साईड टू द राईट साईडमध्ये. बरोबर. म्हणजे सपोज की ही न्यूक्लियस आणि ही त्याची आउटर मोस्ट सेल आहे. ठीक आहे. म्हणजे एक इलेक्ट्रॉन वाढला तर इथे पण एक पॉझिटिव्ह चार्ज वाढून जाईल, याच्याकडे एक निगेटिव्ह चार्ज असेल. परत दुसरा इलेक्ट्रॉन आला, अजून परत पॉझिटिव्ह चार्ज वाढेल, निगेटिव्ह इलेक्ट्रॉन याच्यावरती म्हणजे अजून एक इलेक्ट्रॉन वाढेल. तर ह्यामुळे काय होत जातं, फोर्स ऑफ अट्रॅक्शन खूप जास्त होतो आणि स्मॉलर शेल्डिंग इफेक्ट देतो. आणि जास्त असल्यामुळे हे जे आहे ना, हा जो ॲटॉमिक साईज आहे बेसिकली ती रिड्यूस होत जाते, कमी कॉम्प्रेस होत जातो हा एकाच याच्यामुळे फील झाल्यामुळे, कारण फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त असतो. म्हणून ॲटमची जी रेडियस आहे बेसिकली ग्रॅज्युअली काय होत जाते, डिक्रीज होत जाते. म्हणजे डिक्रीजेस ग्रॅज्युअली अक्रॉस द ट्रान्झिशन सिरीज फ्रॉम द लेफ्ट साईड टू द राईट साईड असतं. ठीक आहे. आणि रेडियसचा जर आपण विचार केला तर आपल्याला समजतं की हा पण ॲज पर द ॲटॉमिक रेडियससारखा ट्रेंड करतो. पण ह्या ट्रेंडमध्ये जर आपण बघितला आयनिक रेडियसच्या, वी कॅन स्टडीड विथ द 2 डिफरंट केसमध्ये आपण त्याला अभ्यास करतो. पहिला आहे आपला एलिमेंट्स हॅविंग सेम ऑक्सिडेशन स्टेट. म्हणजे असे एलिमेंट्स ज्यांची जी ऑक्सिडेशन स्टेट आहे ती सारखी आहे. म्हणजे जर आपण विचार केला तर याच्यामध्ये काय होतं तुमचं
बेसिकली जो ऑक्सिडेशन स्टेट आहे म्हणजे दॅट इज व्हॉट अँड इन्क्रीजिंग ऑफ न्यूक्लिअर चार्ज जसा जसा इन्क्रीज होत होतो ग्रॅज्युअली इट कॅन बी डिक्रीज द आयनिक रेडियस. म्हणजे जसं आपण ह्याच्यामध्ये बघितलं ॲटॉमिक रेडियसमध्ये तिथे काय होत होतं जसं जसं इलेक्ट्रॉन एका शेलमध्ये फिल होत होते तसं तसं ग्रॅज्युअली त्याची साईज पण काय होत होती डिक्रीज होत होती. इथे पण तसं होतं अँड इन्क्रीजिंग ऑफ अ न्यूक्लिअर चार्ज ग्रॅज्युअली डिक्रीज इन अन ॲटॉमिक म्हणजे आयनिक रेडियस पण काय होत जाते याच्यामध्ये डिक्रीज होत जाते. तसंच दॅट व्हॉट ट्रेंड जो आहे बेसिकली डेव्हिडंट जो करतो ठीक आहे. सो ॲट दिस स्टेजमध्ये जो डायव्हॅलंट आयन असतो ऑफ द फर्स्ट ट्रान्झिशन सिरीजमध्ये आता इथे बघा इथे आहे क्रोमियम 2+ ऑक्सिडेशन स्टेटमध्ये तर 82 पिकोमीटर आहे. त्याच्यानंतरचा जो कॉपर आहे बेसिकली 2+ ऑक्सिडेशन स्टेटमध्ये हा दाखवतो 72 पिकोमीटर. म्हणजे बेसिकली इथे जर साईजचा विचार केला तर काय होत जाते आयनिक रेडियस ती डिक्रीज होते. सेकंड जर विचार केला कन्सिडरिंग अ व्हेरियस ऑक्सिडेशन स्टेट पण सेम इलेमेंट असायला पाहिजे ठीक आहे. तर ह्या ट्रेंडमध्ये काय आहे दुसऱ्या प्रकारामध्ये जो ऑक्सिडेशन स्टेट आहे बेसिकली वेगवेगळ्या ऑक्सिडेशन स्टेटबद्दल आपण बोलतो पण सेम इलेमेंटचा एकाच इलेमेंट आणि त्याच इलेमेंटच्या वेगवेगळ्या ऑक्सिडेशन स्टेटमध्ये जो सेम इलेमेंट आहे बेसिकली शोज अ डिफरन्स ठीक आहे. काय दाखवतो डिफरन्स दाखवतो ऑफ द वन युनिट ठीक आहे. एका युनिटमध्ये तो काय दाखवतो डिफरंट दाखवतो. म्हणजे बघा M+ असेल M2+ असेल M3+ असेल M4+ असेल तर ॲज सून ॲज जसं आपण पुढे पुढे जातो त्या पद्धतीने आपल्याला इथे ऑक्सिडेशन स्टेट व्हेरियस दाखवतात पण एक सेम इलेमेंटचे ऑक्सिडेशन स्टेट इथे असतात ठीक आहे. तसंच जर हायर ऑक्सिडेशन स्टेट असेल ठीक आहे जर हायर ऑक्सिडेशन स्टेट असेल तर न्यूक्लिअर जो चार्ज असेल तो ऑल्सो इन्क्रीज होईल आणि डिक्रीज होईल इन अन आयनिक रेडियस. याच्यामध्ये काय होऊन जाते तुमची आयनिक रेडियस डिक्रीज होते फ्रॉम 2+ टू 3+ पर्यंत ऑक्सिडेशन स्टेटमध्ये. म्हणजे काय होतं आहे की हायर द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ द न्यूक्लिअर चार्ज ऑल्सो अँड इन्क्रीजेस न्यूक्लिअर चार्ज पण वाढतो पण डिक्रीज काय होते तुमची आयनिक रेडियस डिक्रीज होऊन जाते ह्या केसमध्ये ठीक आहे. सो हेअर इज दॅट ऑक्सिडेशन स्टेटमध्ये येणाऱ्या ह्या कन्सेप्ट आहेत त्याच्यामध्ये पण जर आयनिक रेडियस आपण विचार करतो आहे तर ट्रान्झिशन जो इलिमेंट आहे बेसिकली हा स्मॉलर दॅन द आयनिक रेडियस असतो. काय असतो स्मॉलर दॅन आयनिक रेडियस ऑफ द इलिमेंट ऑफ द सेम पिरियड. म्हणजे जर एकाच पिरियडमध्ये जे इलिमेंट्स आहेत बेसिकली ट्रान्झिशन सिरीजचे स्मॉलर द आयनिक रेडियस ऑफ द इलिमेंट एकदा म्हणजे एका सेम पिरियडमध्ये जर आपण गेलो तर काय असते दॅट इज आयनिक रेडियस बेसिकली काय असते स्मॉल असते ऑफ द सेम पिरियडमध्ये एकाच पिरियडमधले ठीक आहे. दुसरी कन्सेप्ट आपल्याकडे येते दॅट इज आयनायझेशन एन्थाल्पी ठीक आहे. काय असते आयनायझेशन एन्थाल्पी. आता एन्थाल्पीचा जर विचार केला एनर्जीच्या बेसिसमध्ये किंवा हीटच्या बेसिसमध्ये ठीक आहे. आपण एनर्जीचा जर विचार केला तर जी टोटल एनर्जी कंटेंट असते सिस्टीममध्ये त्याला एन्थाल्पी म्हणतात. अदरवाईज जर जी टोटल हीट सिस्टीममध्ये असते त्याला एन्थाल्पी म्हटलं जातं ठीक आहे. तर आपल्याला आयोनायझेशन एन्थाल्पीबद्दल बोलायचं आहे. काय बोलायचं आहे आपल्याला आयनायझेशन एन्थाल्पीबद्दल. सो आयनायझेशन एन्थाल्पीज जे आहेत बेसिकली ऑफ द ट्रान्झिशन जे इलिमेंट्स आपण बघतोय ट्रान्झिशन डी ब्लॉक इलिमेंट आपण बघतोय आर इन बिटवीन म्हणजे एस ब्लॉक आणि पी ब्लॉकच्या एक्झॅक्टली मध्ये त्याची एन्थाल्पी आयनायझेशन एन्थाल्पी आपल्याला दिसायला भेटते. म्हणजे फ्रॉम दिस ट्रान्झिशन सिरीज जर ह्या ट्रान्झिशन सिरीजपासून आपण गेलो दॅट इज इलेमेंट्स आर लेस इलेक्ट्रोपॉझिटिव्ह असतात दॅन द इलेमेंट ऑफ द ग्रुप 1 आणि ग्रुप 2च्या इलेमेंट्सपेक्षा. बरोबर आहे. म्हणजे ट्रान्झिशन सिरीजमधले जे इलेमेंट्स आहेत बेसिकली जे लेस इलेक्ट्रोपॉझिटिव्ह असतात कुठून दॅट इज दॅट ऑफ द ग्रुप 1 आणि ग्रुप 2पेक्षा कमी इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी हे दाखवतात. म्हणजे जनरली जर विचार केला जर लोअर ऑक्सिडेशन असेल लोअर ऑक्सिडेशन स्टेट असेल तर लोअर ऑक्सिडेशनचे जे इलिमेंट्स आहेत जे लोअर ऑक्सिडेशन इलिमेंट्स आहेत फॉर अ कोव्हॅलंट कंपाऊंड फॉर्म करतात. काय फॉर्म करतात कोव्हॅलंट कंपाऊंड विथ द हायर ऑक्सिडेशन स्टेटसोबत अँड ॲज दे कॅन बी फॉर्म अ लोअर ऑक्सिडेशन सोबत म्हणजे जे हायर ऑक्सिडेशन स्टेटचे कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म करतात तर कोव्हॅलंट बॉन्डमुळे ठीक आहे जी आयनायझेशन एन्थाल्पीज असते ती बेसिकली इन्क्रीज होते फ्रॉम फर्स्ट आयनायझेशन एन्थाल्पी म्हणजे IE1 ही फर्स्ट आयनायझेशन एन्थाल्पी असते आणि टू द थर्ड आयनायझेशन एन्थाल्पीपर्यंत ही काय होत जाते तुमची दॅट विल बी इन्क्रीजेस ठीक आहे. सो ॲज वी मूव कॅन बी अक्रॉस थ्रू द ट्रान्झिशन सिरीज म्हणजे पूर्ण ट्रान्झिशन सिरीजमध्ये जर आपण मूव करत गेलो तर स्लाइटली व्हेरिएशन आपल्याला दिसायला भेटतं. म्हणजे इज ऑब्झर्व इन अन एन्थाल्पीजमध्ये म्हणजे एन्थाल्पी 1 एन्थाल्पी 2 और एन्थाल्पी 3 मध्ये म्हणजे आयनायझेशन एन्थाल्पीमध्ये काय होत जातं ट्रान्झिशन थ्रू मूव अक्रॉस द ट्रान्झिशन सिरीजमध्ये थोडंसं स्लाइट व्हेरिएशन
व्हेरिएशन आपल्याला दिसायला भेटतं. तसंच जर आपण व्हेरिएशन याच्यामध्ये बघतोय, सो ॲज दिस, ठीक आहे, ह्या केसमध्ये जी येणारी आपली एन्थाल्पी आहे बेसिकली दॅट इज द ॲटम ऑफ द इलेमेंट, ठीक आहे, जे इलेमेंटचे ॲटम्स आहेत ऑफ द थर्ड ट्रान्झिशन सिरीजमधले, जे तिसऱ्या ट्रान्झिशन सिरीजमधले आहेत, याच्यामध्ये जो 4F आहे बेसिकली फील्ड असतो, फुल फील्ड असतो ऑफ द ऑर्बिटल, शोज अ पुअर शेल्डिंग इफेक्ट दाखवतो. 4F फुलफिल्ड असल्यामुळे पुअर शेल्डिंग इफेक्ट इथे क्रिएट होतो आणि अशा पुअर शेल्डिंग इफेक्टमुळे जो व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स आहेत बेसिकली एक्सपिरियन्स करतो ग्रेटर न्यूक्लिअर अट्रॅक्शन. ठीक आहे, आता जर ग्रेटर न्यूक्लिअर अट्रॅक्शन असेल तर ग्रेटर अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड करेल. ठीक आहे, म्हणजे ग्रेटर जास्त जर ॲटमला अट्रॅक्ट करायचं असेल तर एनर्जी पण जास्त पाहिजे. सो टू आयनाइज द एलिमेंट, ठीक आहे, कशासाठी, इलेमेंटला आयनाइज करण्यासाठी ऑफ द थर्ड ट्रान्झिशन सिरीजमध्ये, म्हणजे आपली जी तिसरी ट्रान्झिशन सिरीज आहे त्याच्यामध्ये काय लागेल तुम्हाला, ग्रेटर अमाऊंट ऑफ एनर्जी लागेल टू आयनाइज द element of the third transition series. So because of this therefore the ionization enthalpies आहे ऑफ द इलेमेंट, ठीक आहे, जी थर्ड ट्रान्झिशन सिरीजमध्ये थर्ड सिरीजमध्ये काय असते, मच हायर असते फ्रॉम द फर्स्ट अँड सेकंड सिरीजपेक्षा. ठीक आहे, म्हणून तुमची जी आयनायझेशन एन्थॅल्पी आपल्याला सापडते दॅट विल बी थर्ड, आणि थर्डमध्ये सगळ्यात जास्त असते पहिल्या आणि दुसऱ्यापेक्षा, दुसऱ्या ट्रान्झिशन सिरीजपेक्षा. ठीक आहे, हेअर इज दॅट अ मेटॅलिक कॅरेक्टरिस्टिक पण आपल्याकडे इथे समजते, म्हणजे जे लोला म्हणजे जे आयनायझेशन आहे, म्हणजे लो आयनायझेशन एन्थॅल्पी जर आपण बघितली ऑफ द व्हॅकंट डी ऑर्बिटल, ठीक आहे, बरोबर आहे की लो आयनायझेशन एन्थॅल्पी म्हणजे मेटॅलिक कॅरेक्टरिस्टिक जी आहे बेसिकली, जे मेटॅलिक कॅरेक्टरिस्टिक आपले टी ब्लॉक इलेमेंट आपल्याला दाखवतात. सो हेअर इज दॅट द लो आयनायझेशन एन्थॅल्पी जर असेल, ठीक आहे, सो लो आयनायझेशन एन्थॅल्पी अँड व्हॅकंट डी ऑर्बिटल म्हणून, ठीक आहे, म्हणजे जो डी ऑर्बिट आहे आपला कसा असतो, व्हॅकंट असतो. सो इन द आउटर मोस्ट शेल, ठीक आहे, जिची जी आउटर मोस्ट शेल आपण बघतोय आर रिस्पॉन्सिबल फॉर द मेटॅलिक कॅरेक्टरिस्टिक. कोण रिस्पॉन्सिबल असतं मेटॅलिक कॅरेक्टरिस्टिकसाठी, दॅट विल बी vacant d orbital and low ionization enthalpy. So it can be shows that metallic characteristic of the transition element साठी हे रिस्पॉन्सिबल असतात. तसंच दीज फेवरेबल, ठीक आहे, हे जे फॉर्मेशन आहे दीज फेवर्स, ठीक आहे, याच्यामुळे जे आपले मेटॅलिक कॅरेक्टरिस्टिक हे जे दाखवत आहे, सो दीज फेवर द फॉर्मेशन ऑफ मेटॅलिक बॉन्ड त्यांच्यामध्ये फॉर्म होतो अँड शो अ टायपिकली मेटॅलिक प्रॉपर्टीज हे दाखवतात. कशामुळे, इनकम्प्लीट डी ऑर्बिटल शेल अँड लो आयनायझेशन एन्थॅल्पीमुळे हा काय मेटॅलिक कॅरेक्टरिस्टिक दाखवतो आणि फेवरेबल फॉर्मेशन काय होतं, मेटॅलिक बॉन्ड त्यांच्यामध्ये फॉर्म होतो आणि काय शो करतात, हे टायपिकली मेटॅलिक प्रॉपर्टीला शो ऑफ करतात. अँड जसं हार्ड नेचर आहे बेसिकली मेटल्सचं, हे हार्ड नेचर काय दाखवतं, फॉर्मेशन ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म होण्याचं इंडिकेशन आपल्याकडे देतात. अँड दॅन दिस पॉसिबल, हे जे आहे बेसिकली हे जी पॉसिबिलिटी याच्यामध्ये येते, दिस पॉसिबल ड्यू टू प्रेझन्स ऑफ अनपेअर्ड जो N-1D शेल आहे इलेक्ट्रॉन असतो, तो बेसिकली जे पॉसिबिलिटी आपल्याला दिसते प्रेझन्स ऑफ अनपेअर्ड असते N-1D इलेक्ट्रॉन इन द एलिमेंट. सो नियरली ऑल ट्रान्झिशन जे मेटल्स आहेत बेसिकली इट इज नियरली ऑल ट्रान्झिशन मेटल्स हॅव द सिम्पल HCP दाखवतं, CPP दाखवतं, BCC दाखवतं. हे स्ट्रक्चर्स आहेत सगळ्यांना माहिती आहेत, आपण शिकलेलं लॅटिक्स दाखवतात हे विच आर कॅरेक्टरिस्टिक ऑफ द कॅरेक्टरिस्टिक ऑफ द ट्रू मेटलचं इंडिकेशन याच्यामध्ये आपल्याला समजतं. बरोबर आहे, म्हणजे कुठले कुठले HCP, CPP और BCC तुमच्याकडे क्युबिक स्ट्रक्चर्स येतात त्याच्यामध्ये. सो ऑल द ट्रान्झिशन सिरीज जे आहेत बेसिकली मेल्टिंग पॉईंट स्टेडीली इन्क्रीज होत जातो आणि D5 कॉन्फिगरेशनमध्ये हे आपल्याला दाखवतात. म्हणजे बघा, क्रोमियम MO असेल किंवा W असेल, शोज द हायेस्ट मेल्टिंग पॉईंट दाखवतात. अँड मॅग्नेशियम अँड टायटन TC जो आहे बेसिकली हा ॲनामोनस आहे बेसिकली अ व्हेरी ऑफ द व्हॅल्यूज ऑफ द मेल्टिंग पॉईंट. अँड आफ्टर दिस विथ इन्क्रीजिंग द ॲटॉमिक नंबर द मेल्टिंग पॉईंट ऑफ द जो आहे बेसिकली डिक्रीज होऊन जातो रिगार्डिंगली. ठीक आहे.